इथं आज तागायत कधी लुटमार चोर असं तसं लोकांना त्रास व्यापाऱ्यांना त्रास कधीच झालेला नसल्यामुळं हा बाजार अगदी व्यवस्थित महाराष्ट्रात एक नंबरचा बाजार चालतो। 1500-2000 बोकडाची विक्री होती इथं या बाजारामध्ये आणि तेवढीच शेळ्याची बी होती। मेंढ्यामध्ये माडगोळ आणि आपली पंढरपुरी या दोन्ही मेंढ्या असतात। त्या काळात बऱ्यापैकी लोक आता वाहनात घेऊन येतात। पहिलं बैलगाड्या झुकून येत होती। असं प्रत्येकाच्या दावणीला एक एक बैलगाडी असायची आणि प्रत्येक जनावराचा बाजार रविवारी भरतो। तो या महाराष्ट्र राज्यात एवढा मोठा बाजार कुठंच नाही। लाकडी बैलगाड्या आता म्हणजे लाकडी बनवणारी माणसंच राहिली नाही। लाकडी जे कलाकार होते पहिले जे काराकार होते ते लाकडी बनवणारे काराकार आता या ठिकाणी राहिलेच नाही। टायमिंग बऱ्यापैकी जे व्यापारी बाहेरचे व्यापारी आहेत ती शनिवारी संध्याकाळी येतात आणि रविवारी पहाटेपासून विक्रीला चालू होती। ते पहाटेपासून चालू होते ते दुपारी 1-2 वाजेपर्यंत बऱ्यापैकी विक्री संपती। कधीपासून येतो तुम्ही बाजारामध्ये? कधीपासून येतो तुम्ही बाजारला? मी जवळजवळ 20 वर्ष झाला आहे या बाजारामध्ये। होय। कसा भरतो सांगोलचा बाजार? काय सांगोलचा बाजार जर्शाचा, मसराचा, शेरडाचा आणि बैलाचा सुटसुटीत प्रत्येक बैलाचा वेगळा, मसराचा वेगळा, जर्शाचा वेगळा, शेळ्या मेंढ्याचा वेगळा असा सुटसुटीत आणि जनावरांसाठी सावलीची वगैरे सोय सगळे असल्यामुळं लोक लांबून येतात इथं बाजारसाठी। कुठून येतात लोक? लोक इकडून अहमदनगर, बीड, लातूर, बऱ्यापैकी कर्नाटकमधून आणि जे बैलगाडा शौकीन आहेत ते वासरे घ्यायसाठी हे इथं म्हैसूरचा वगैरे कोंडा असल्यामुळं पुण्याची वगैरे मंडळी बैल खरेदीसाठी येतात येते। म्हणजे बीड, नगर, विडला मरून लोक? हो, कारण हा बाजार असा आहे की इथं आज तागायत कधी लुटमार चोर असं तसं लोकांना त्रास व्यापाऱ्यांना त्रास कधीच झालेला नसल्यामुळं हा बाजार अगदी व्यवस्थित महाराष्ट्रात एक नंबरचा बाजार चालतो। म्हशी कुठल्या जाती म्हशी असतात इथं? म्हशी इथं पंढरपुरी, मुरा, म्हैसुरी एक 3-4 जातीच्या म्हशी असतात। आणि जर्शा ही आहे आपली, जर्शाची एकच जात आहे ना, रेग्युलर एकच। आणि जर्शाचे व्यापारी बऱ्यापैकी बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर जर्शाचे व्यापारी सुद्धा लांब लांबून येतात इथे। आणि पांढऱ्या गाई असतात ते असतात का? येतात का विकायला? खिलार गाई असतात की? असतात। हो। ती पांढरी गाय असतात ती फक्त खिलारच असते का? दुसरी असते का त्यामध्ये? खिलार आता तो लाल मध्ये जे आहे ना, लाल मध्ये कुठली गिर? हा, गिर आता म्हणजे गिर बी यायला लागले बाजारामध्ये। होय। हा, गिर गाय कुठून येतात त्या? गिर इकडून सातारा मार्गे आपलं हे नगर कोण। होय। हा, बर। आणि शर्ट वगैरे काय कुठल्या जाती असतात? शेरड आपली इकडं जे सध्या रेग्युलर बाहेरचा म्हणजे शेरडाचा बाजार आहे तिथला रेग्युलर मध्येच एकच जात आपली। कुठली जात ते? शेळ्याची जात म्हणजे एवढी मला माहिती, जे इथं आहे ते तिचं नाव आपल्याला काही माहित नाही शेळीच्या, पण इथं दुसरं कुठलं बऱ्यापैकी येतच नाही। बोकडं पण आणत असतील विकायला? हो, बोकडं शेरड व्यापार त्या कोपऱ्यामध्ये भरतो शेरडाचा सुटसुटीत आणि प्रत्येक व्यापार हा वेगळा वेगळा, शेळ्याचा वेगळा असं म्हणजे मिक्स मध्ये काही नाही। कसा बोकडं किती येतात? दर रविवारी किती असतात बोकडं? बोकडं जवळजवळ प्रत्येक रविवारी एक 1500-2000 बोकडाची विक्री होती इथे या बाजारामध्ये आणि तेवढीच शेळ्याची बी होती। शेळ्याचा व्यापार बी मोठा भरतो, म्हणजे एक व्यापारी 10-20 शेळ्या घेऊन असतो इथं बाजारामध्ये। या बाजाराचं वैशिष्ट्य आहे की इथं कधीच कुठल्याही मार्केट कमिटीनं घ्या, इथल्या स्थानिक लोकांनी घ्या, कधीच म्हणजे बाहेरच्या व्यापाऱ्यांना कधीच कोणी त्रास दिला नसतो। हा बाजारात एक नंबर महाराष्ट्रात चालतो। आणि शेळ्या पाटर पण असतील का विकायला? पांढऱ्या नाहीत, पाटर हो पाटर। शेळ्यामध्ये जे तुम्हाला घ्यायचं आहे ते लहान कोकरापासून मोठ्यापर्यंत बोकडे घ्या, मेंढ्या, शेळ्या मेंढ्या दोन्ही असतात। मेंढ्यामध्ये माडगोळ आणि आपली पंढरपुरी या दोन्ही मेंढ्या असतात। मेंढ्या पण येतात का? हो, मेंढ्या, शेळ्या मेंढ्या। होय। मेंढ्यांची संख्या किती असते? मेंढ्यांची बी असते की 1500-2000 हजार मेंढ्या असतात की विक्रीला। होय। हो। मेंढ्यामध्ये नर मादी दोन्ही पण असतात? हो, नर मादी दोन्ही। मेंढ पण असते? हो, बकरी मेंढ जे काय
कुठलं वस्तू या बाजारामध्ये जनावरांमध्ये कुठली वस्तू शेळ्या जर्श्या मसर गुरं बैल कुठली वस्तू या बाजारामध्ये मिळत नाही असं नाही लहानापासून मोठ्यापर्यंत. तुम्ही 20 वर्ष झालं म्हणता ना. हा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आलता इथं त्यावेळेस कसा बाजार भरायचा होता? त्या काळात जुन्या काळात कसा असायचा? त्या काळात जुन्या काळात बी बाजार असा सुटसुटीत पहिल्यापासून जो बाजार आहे इथं सुटसुटीत. आता कसं झालं आता हे पत्रा शेड वगैरे इथल्या साहेबांनी कामं बऱ्यापैकी केल्यामुळे पत्रा शेड ही सोय सगळी झालेली आहे. हा तुम्हाला आठवतं का त्या 20 वर्षापूर्वीचा काळ आठवतो का तुम्हाला? तो 20 वर्षापूर्वीचा काळ आठवायचं का? आठवतं तुम्हाला? जरा सांगा त्या काळात कसं होतं, जरा सांगा. येते त्यावेळेस जनावर कशी यायची किंवा लोक जनावर घेऊन कशी यायची त्या काळामध्ये? त्या काळात बऱ्यापैकी लोक आता वाहनात घेऊन येतात. पहिलं बैलगाड्या झुपून येत होती. होय. हा बैलगाड्या झुपून येत होत्या. असं प्रत्येकाच्या दावणीला एक एक बैलगाडी असायची. मग आता बैलगाड्या आहेत. आता जो बऱ्यापैकी व्यापार वर्ग आहे असं म्हणजे एक एक व्यापारी जो आणतो तो वाहनातूनच सगळी बैल आणतो. बैल असू द्या जर्शी असू दे. पहिलं कसं बैल विकायला म्हणलं का बैलगाडी झुपून येत होती. आता बैलगाडी झुपून यायची सिस्टीम बंद. जनावरला घरापासून इथं 10-10 किलोमीटरनं 15 किलोमीटरनं लोक चालत असं बैल घेऊन येत होती. आता सिस्टीम नाही. एक जरी असला तरी ती वाहन करून आणायचं न्यायचं. म्हणजे आता व्यापार करणाऱ्या लोकांची संख्या जास्त वाढली. व्यापारी करणाऱ्याची संख्या जास्त वाढली. सामान्य लोक आहेत ते सर्वसामान्य लोक मग ती येतात की बैलगाड्या घेऊन. 10% लोक बैलगाड्या घेऊन येतात. अजून बी येतात 10%. होय. जे आसपासचे 5-10 किलोमीटर वरचे आहेत ते बैलगाड्या घेऊन येतात. आणि बाकीचे लांबचे येतात ते वाहनाने येतात. असं आसपासचा कुठल्या कुठल्या गावात लोक येतात माहिती का तुम्हाला? सांगतील आसपासची जी गावांची नावाची सांगायचं जरा. इथले म्हणजे बैलगाड्या घेऊन येणारे लोक जे येणारे लोक कुठून कुठून येतात तिथनं? बाहेरची सांगितले तुम्हाला. नगर आसपासचे जवळच्या आसपासची दायटी आहे, चिंचोली आहे, इकडं वाडेगाव आहे, कमलापूर आहे, वाटंबर आहे. इथली जवळची लोक म्हणजे बैलगाड्या घेऊन अजूनही येतात इथं बाजारामध्ये. आणि आसपासच्या बाजूचे तालुक्यातली लोक येतात का? हो तालुक्यातली नव जिल्ह्यातली महाराष्ट्र राज्यातली पूर्ण लोक या बाजाराला येतात. महाराष्ट्र राज्यात कुठल्याही व्यापाऱ्यांना आणि कुठल्याही सांगोलचा बाजार म्हणलं का ते कोणीही सांगते. सगळ्यात महाराष्ट्रात एक नंबरचा बाजार असेल तर तो फक्त सांगोलचा. या बाजारासारखा मोठा आणि प्रत्येक जनावरांचा बाजार रविवारी भरतो तो या महाराष्ट्र राज्यात एवढा मोठा बाजार कुठंच नाही. काय टायमिंग काय राहतं याचं? टायमिंग बऱ्यापैकी जे व्यापारी बाहेरचे व्यापारी आहेत ती शनिवारी संध्याकाळी येतात आणि रविवारी पहाटेपासून विक्रीला चालू होती. ते पहाटेपासून चालू होते ते दुपारी 1-2 वाजेपर्यंत बऱ्यापैकी विक्री संपते. म्हणजे दुपारी 2 नंतर 1-2 नंतर म्हणजे बऱ्यापैकी बाजार संपतोच. जे बाहेरचे लोक येतात ते शनिवारी संध्याकाळी बऱ्यापैकी 50-60% बाजार हा शनिवारी संध्याकाळीच भरला जातो. हा लोक मुक्कामाला पण येतात? मुक्कामाला बी येतात. होय. त्यांच्या मुक्कामाची सोय काय कशी असते? काय करतात ते मुक्कामाला? ज्याचे त्याचे म्हणजे जनावर बशी ते असतात ना. आणि कुठे पाऊस पाणी आलं तर पाचशे मोठी पत्रा शेड वगैरे आहेत. आणि ज्यांना जनावर पावसात पाण्यात बांधायला अशी पत्रा शेड मोठी जवळजवळ 10-12 पत्रा शेड आहे तिथं. मग आता ही जनावर बरोबर अजून शेती उपयोगी साहित्य पण येतं बाजारात? शेती उपयोगी साहित्य म्हणजे बैलगाड्या. अजून काय काय आहे यामध्ये येतं? दुसरं नाही. मग ही कासर जे बैलांना जनावरांना जे लागतात दावी कासरी कंडे कुठं चाबूक जे चावत ते बी आहे इथं मिळतं सगळं. बाकी कशी अजून कशा दुकान आहे? नाही बाकी शेती उपयोगी म्हणलं तरी एवढंच बैलगाडी. आणि बाकीचे अवजार आहेत ते मार्केट यार्डामध्ये नाहीत, ते बाहेर त्यांचे म्हणजे दुकान आहेत. आता तुमचा गाडी बनवण्याचा व्यवसाय काय तुमचा? हा आपला गाडी बनवण्याचा व्यवसाय. कधीपासून तुम्ही बनवताय? जवळजवळ 20 वर्ष झाले की. होय. हो. कसं काय ह्याच्यामध्ये कसं काय आला हो तुम्ही? कसं सुरुवातीपासून बैलगाड्या विकताना 1-2 बाजारात आपण आणून विकत होतो इथे. पुन्हा हा बाजार मोठा भरत असल्यामुळं वाढत आवक आता जास्त चालली. मग आता जवळजवळ प्रत्येक रविवारी 15-20 कमीत कमी 10 जास्तीत जास्त 20 एवढ्या गाड्या प्रत्येक रविवारी बाजारात विकतात. आणि आपल्याकडे बैलगाडी कसं आहे शर्यतीच्या बैलगाडीपासून मोठ्या बैलगाडीपर्यंत आपल्याकडे प्रत्येक हार नमुन्याची 1 बैलाची असो 2 बैलाची असो जशी शेतकऱ्यांना अवेलेबल पाहिजे तशी आपण त्यांना गाडी देतो. पहिल्या जुन्या काळी ज्या बैलगाड्या असायच्या त्या पहिले लाकडी होत्या. लाकडी बैलगाड्या आता म्हणजे लाकडी बनवणारी माणसंच राहिली नाही.
लाकडे जे कलाकार होते पहिले जे काराकार होते हा ते लाकडे बनवणारे काराकार आता या ठिकाणी राहिलेच नाहीत आता जे काय असेल ते वेल्डिंग लोखंडी बैलगाडी अच्छा म्हणजे हे वेल्डिंगचं सगळं वेल्डिंग करता का सगळे हा बर आता लाकडी काय म्हणजे खूप कमी लाकडाचा वापर करता का तुम्ही? लाकडाचा वापर फक्त याच्यामध्ये कसं आहे आकरी फळी जी जू लागल ते बी आता कसं आहे हे पूर्ण मशीनवर बनलं जाते बर पहिलं कसं होतं सुतार जी होल पाडायचं होतं ते सुतार पहिलं हाताने होल पाडत होतं बर आता ही लाकूड मशीनवर नेऊन फिरवलं का 10 सेकंदात होल पडते बर पहिलं त्याला अर्धा तास 1 तास होल पाडायसाठी आपल्याला लागत होतं. होय आता ती सिस्टीम नाही हा. आता सगळी यंत्रसामुग्री निघाल्यामुळं सगळं मशीनवर काम केलं जातं लाकूड कुठलं वापरलं कुठल्या जाती लाकडाचं लाकूड फक्त गाडीसाठी वापरलं जाते ते बैलगाडीच वापरलं जातं आपलं बाबळीच बर बैलगाडीला जी लाकूड आपण वापरतो ते बाबळीच असते सगळं बर आणि दुसरं अजून त्यामध्ये काय दुसरं लाकूड काय आहे त्यामध्ये अजून? त्याच्यामध्ये बैलगाडीमध्ये आपल्याला 2 प्रकार याच्यामध्ये येतात एक टायर सिस्टीम हा दुसरी धावपट्टा सिस्टीम म्हणजे टायर नको असेल तर याला लोखंडी धावपट्टा वापरला जातो अच्छा हा असे 2 प्रकार याच्यामध्ये मिळतात धावपट्टा म्हणजे काय काय असतं ते? धावपट्टा म्हणजे पहिले जी जुन्या धावच्या गाड्या होत्या बर बर पहिले लबर ऐवजी याला लोखंडी पट्टा बरं. लोखंडी जी पट्टी असते तो पूर्ण वेल्डिंग मारला जातो अच्छा. अशी सिस्टीम आहे त्यामध्ये आता मला हे जे गाडी जी तुम्ही पूर्ण गाडी बनवता हम्म. त्या गाडीच्या एक एक पार्ट बद्दल सांगा ना काय काय असतं त्यामध्ये गाडीमध्ये तिथं गाडीला काय आहे, चाक आकरी दांड्या जू खाल्ला तो आपण म्हणतो तो त्याला रॉड असतो त्याला कणा म्हणतात असे प्रत्येक पार्ट वेगळं आणि सुट्टा जी पार्ट प्रत्येक कुठला पार्ट सुट्टा म्हणला तरी सुट्टाही आपण विकतो बर कोणाला चाक पाहिजे असेल कोणाला नुसत्या दांड्याच पाहिजे असतील कोणाला नुसता साठाच पाहिजे असेल बर कोणाला नुसतं जूज पाहिजे असेल तरी आपण सुट्ट देऊ शकतो बर अजून शेवळ बनवतं का कसली शेवळ शिवळा मिळते होय हो आता हे काय हे बनवलं हे एक बैलाचं जू आहे जो म्हणतात का याला हा एक बैलाचं जू आहे हे अच्छा जो म्हणजे आता कुठं म्हणजे हे कसं आहे पहिलं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कसं होतं 2 बैलाचं होतं 2 बैलाच्या गाड्या होत्या हा आता शेतकऱ्यांना 2 बैल वापरायला परवडत नाही हा. त्यामुळे शेतकरी काय करतो एक बैल वापरतो म्हणजे तो शिवळच आहे शिवळचाच प्रकार आहे का हा शिवळचाच प्रकार एक बैलाची शिवळ आहे ही. बर बर बर. हा आता बऱ्यापैकी एक बैलाचीच अवजारी एक बैलाचीच गाडी बऱ्यापैकी जाते आता 2 बैल शेतकऱ्यांना आता परवडत नाही होय म्हणजे आता हे जे बैलगाडी दिसते ते सगळे एक बैल एक बैलाचे आहेत काही ही 2 बैल आता ही 2 in 1 आहे बर म्हणजे 2 बैलाची बी करता येते एक बैलाची करता येते त्याला सिस्टीम दोन्ही आपण ठेवलेले बर 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 काय वाटतं म्हणजे फरक काय वाटतं तुम्हाला पहिल्या काळामध्ये ना आता या काळामध्ये लोक शेतीसाठी म्हणजे पारंपरिक जी अवजार वापरत होते आता या काळामध्ये तेवढी वापरत होतं का आता कसं झालंय मध्यंतर ह्या वस्तूला डिमांड कमी आलं होतं त्याच्यामुळं मध्यंतर म्हणजे कसं होतं ट्रॅक्टर वगैरे ते हे होत होते मग आता कसं आहे जी जर्शीवाली ती आहेत हा ती ट्रॅक्टरचा वापर करण्यापेक्षा चिखलात ह्याच्यात ट्रॅक्टर जात नाही त्यामुळे बऱ्यापैकी जे ज्याच्याकडे 10-5 जर्शी आहेत हा ते एक बैल आणि गाडी वैरण आणण्यासाठी त्याचा वापर करते अच्छा त्यामुळे फिरून याला डिमांड आले आता बर बर काय किंमत आहे गाडींची आता ही गाडींची शर्यतीची गाडी आपण 10,000पासून शर्यतीमध्ये बी 3 प्रकार आहेत हा एक बेरिंग हा एक ट्यूबलेस हा आणि दुसरी बिगर बेरिंगची बर एक साधा टायरमध्ये दुसरी त्याच्यामध्ये 2 प्रकारचे एक सातारा छकडी आणि दुसरी जे सीटवाली आहे ती एक असे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे सातारा याला छकडी म्हणतात ते सातारा छकडी बर सातारा छकडी बऱ्यापैकी चालते ट्यूबलेस बेरिंग बिगर बेरिंग जशी कोणाला पाहिजे तशी आपण ट्यूबलेसमध्ये देतोय बेरिंगमध्ये देतोय 10,000पासून किती पर्यंत किंमत येते 10,000 11,000 12,000 त्याच्यामध्ये जे घेईल ते प्रकार कमीत कमी 10,000पासून पुढे दर आहेत त्याचे. जास्तीत जास्त जास्तीत जास्त मग या मोठ्या गाड्या 22,000 23,000 पर्यंत आहे बरोबर म्हणजे 10 10 ते 25 पर्यंत 10 ते 25 पर्यंत अच्छा. जशी हा अच्छा आणि मग लोक आता काय रिस्पॉन्स कसा मिळतो आता तुम्हाला काय रिस्पॉन्स आहे सांगितलं काय आता सध्या आम्ही सांगोला बाजारामध्ये 2 जण व्यापारी आहे हा कमीत कमी दोघांच्या कमीत कमी 10 जास्तीत जास्त 20 हा एवढ्या प्रत्येक रविवारी गाड्या आमच्या विकल्या जातात दर रविवारी दर रविवारी होय अजून कुठल्या आणि बाजारात दर जाता? रविवारी असो किंवा आधीमध्ये जरी आलं कोण हा सोमवार मंगळवार बुधवार रविवार सोडून जरी आलं हा
तरी हाय स्टँडलाच गाड्या असतात इथं. बरं 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 हाय स्टँडला कधी एनी टाइम सेवाही आमची आहे ती 24 तास आहे. बरं 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 रात्री कधी आला तरी आपण देऊ शकतो. बरं 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 बरं. काय फरक वाटतो तुम्हाला आता म्हणजे जुन्या काळातली शेती आणि ह्या काळातली शेती हं. म्हणजे ज्या पद्धतीने लोक तुमच्याकडे गाड्या घ्यायला येतात त्याच्यावरून काय वाटतं तुम्हाला? आता काय जुन्या काळातली शेतीची कामं बऱ्यापैकी आता ट्रॅक्टरनेच केली जाते. ह्या बैलगाडीचा वापर फक्त आता वैरणीसाठी हा. आणि शौकींसाठी आणि शर्तीसाठी एवढाच वापर आहे. हा. बैलगाडीचा वापर हा आता म्हणजे बऱ्यापैकी ट्रॅक्टरनं चालू आहे. फक्त वैरण आणणे कुठं ही आता बऱ्यापैकी याचा वापर फक्त वैरण आणण्यासाठी आणि शर्यतीसाठी. बरं बरं बरं. आता इथल्या हा जो सांगोलचा बाजार आहे बरोबर दर रविवारी भरणारा बाजार आहे हा. तर ह्याच्यामध्ये मसरांची विक्री कशा पद्धतीने होते? म्हशींची विक्री म्हणजे कितीपासून मिळतात म्हशी इथं? म्हशींची विक्री बघा 50,000पासून लाख 1.5 लाखापर्यंत मसर आहेत. बर जशी घेईल तशी ज्याच्या त्याच्या नमुना कमीत कमी 50,000पासून चांगली बर ते 60-70 बऱ्यापैकी लेवल 70-80 हजार रुपयाचे आहे. बर पण लय अति चांगले असेल तर मग लाखाच्या पुढे पण जाते. त्याच्यामध्ये मग हे पण असतं का तुमचे काय रेड्या वगैरे किंवा? हो 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 होय रेड असते का विकायला? हो रेड बी असतात की. होय रेड कोण घेतो मग विकत? रेड कसं आहे ही बैलगाडीसाठी बी घेते. हा. आता ही एक बैलाची गाडी चालवायची म्हणलं तरी रेडा घेतला तरी चालतो किंवा जरसा बैल घेतला तरी चालतो अच्छा. किंवा खिलार बैल असला तरी चालतो. मग रेड कोण बऱ्यापैकी असे ज्याला शौकीन आहे ते बी घेतात. आणि बैलांची किंमत कशी राहते मग? बैलांची खोंड आहेत आपल्या इथं सांगोला बाजारामध्ये 15,000पासून मोठी जे म्हैसूर आहेत ते म्हैसूरच्या किमती भल्या मोठ्या आहेत. किती आहे त्या? म्हैसूरच्या किमती 50,000पासून लाख 1.25 लाखापर्यंत आहेत. बर आणि जे मोठी जोडी फारच मोठी एकसारखी जोडी चांगली असेल तर 1.5-2 लाखापर्यंत बी बैल आहे. बर बर. अच्छा. जसं घेईल तसा माल मिळतो बाजारात. ज्याला कमी जर्शांची किंमत? जर्शांच्या किंमत अशाच आहेत 70,000पासून 1.5 लाखापर्यंत. होय. हम्म. सगळ्यात जास्त इथं कशी विक्री होती हो? सर्वात जास्त विक्री जर्शा आणि बैल बाजार. होय हम्म. जर्शा आणि बैला? हा आणि मसराची बी त्या प्रमाणात होतेच. बर बर. कोंबड्याचा असतो का बाजार इथं? कोंबड्याचा बाजार असतो तो वेगळा आहे म्हणजे इथं काय नाही ना? तो यार्डामध्ये नाहीत. कोंबड्याचा बाजार वेगळा आहे बाहेर. इथं बाहेरच्या येणाऱ्या लोकांसाठी खायची पण दुकान असतील ना इथं? हो हॉटेल असतात ना. काय काय असतं हॉटेलमध्ये इथं? हॉटेलमध्ये नाश्ता पुरी भाजी जेवण राईस प्लेट बर. जसं कोणाला म्हणजे पाहिजे असेल. नॉनव्हेजची हॉटेल आहे का इथं? नॉनव्हेज हॉटेल आहेत की 2. होय आता बंद झाली ना म्हणजे बऱ्यापैकी संपलं. शनिवारी संध्याकाळीच येतात ती. होय. हा काय मिळतं तिथं? नॉनव्हेज मध्ये काय म्हणजे चिकन थाळी मटन थाळी. बरं हा हे आहे का तिथं काय बसून तिथं खायचं का? त्यांचं काय पालं टाकते काय? पालं टाकून म्हणजे आपली बैठे सिस्टीम. होय. हा हा